या ब्लॅक मॅजिकचा ना एक कुठेतरी स्रोत असतो. हं. म्हणजे या ब्लॅक मॅजिकच्या क्रियेसाठी काही वस्तू वापरल्या गेलेल्या असतात. ओके, तांत्रिक माणसाकडनं. ओके. तर त्या कशा प्रकारच्या असतात? नारळ असू शकतील, ओह! लिंबू असू शकेल, लिंबांना टाचणी लावलेली लिंब असतील, खिळे लावलेले लिंब असू शकतात. ओके. त्याच्यानंतर अस्थी वापरल्या जातात हां. स्मशानातल्या. हं, हं. असे वेगवेगळे जनावरांच्या पण अस्थी वापरल्या जातात. ओह! असे वेगवेगळे वस्तू वापरल्या जातात. त्या वस्तू कुठेतरी स्मशानामध्ये किंवा निर्जन ठिकाणी पुरल्या जातात. ओह! त्या कुटुंबियांच्या नावाने. हां. त्यांची नावं लिहून, त्यांचे फोटो वापरून. तर जसं-जसं ते खाली जमिनीमध्ये खराब होत जाईल, हं. तसं-तसं इकडे परिणाम तीव्र होत जातो. ओके. आणि बऱ्याच ह्याच्यामध्ये काय होतं, की हे एनर्जी रीडिंग खूप इम्पॉर्टंट आहे येणं. हां, हां. तर आपण काय करतो, आपल्या मेथडनी आधी त्या ऊर्जेच्या स्त्रोतला नष्ट करतो, की जिथून ती ऊर्जा ॲक्टिव्ह होतीये. ओके, ओके, सो तो स्त्रोत नष्ट होतो आपल्या 1-1.5 तासाच्या रिच्युअलनीच नष्ट होऊन जातो. ओके. त्याला म्हणजे अर्थात समजा पुरलं असेल तर तिकडे जाऊन ते बाहेर काढणं असं आहे तिकडे की जाऊन नाही? बाहेर नाही. आपण एनर्जी क्लीन त्यातली ओके, एनर्जी भस्म करतात ओके. एनर्जी गुरु भस्म आपले. हां. करताय. ओके. वस्तू तिथेच असतील. हां. पण त्यातली एनर्जी सगळी आपण खेचून घेऊन ती गुरूंच्या एका मेथडनी भस्म करून टाकतो. ओके.